आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय। याच दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक महत्त्वाचं विधान केलं। शरद पवारांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जावं अशी सर्व कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची आग्रही भूमिका आहे, असं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं। हीच भूमिका मांडण्यासाठी आणि महाविकास आघाडीत एकमत घडवण्यासाठी जयंत पाटील यांनी मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचंही सांगितलं। आमच्या पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांचे आणि विधानसभा आणि खासदार लोकसभेचे सदस्य या सगळ्यांचा आग्रह आहे की पवारसाहेबांनी दिल्लीत असणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांची निवड करायची ही भूमिका आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आम्ही त्यांच्या कानावर घातली। एकीकडे राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाले आहेत, पण महाविकास आघाडीचा एकमेव उमेदवार ठरेना असं चित्र आहे। राज्यसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या बैठकांवरती बैठका सुरू आहेत, पण अजून एकमत झालेलं नाही। आजही विधानभवनामध्ये महाविकास आघाडी आणि काँग्रेसची बैठक झाल्याची माहिती आहे। दरम्यान राज्यसभेसाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत। राज्यसभेचा उमेदवार आज संध्याकाळपर्यंत जाहीर होईल अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे। आम्ही जेव्हा एकत्र राहू तेव्हा एक जागा निवडून येईल आणि एकत्र राहणं गरजेचं आहे। काल नक्कीच जयंतराव पाटील आणि सुप्रिया सुळे या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटल्या, त्यांच्यात चर्चा झाली, प्रदीर्घ काळ चर्चा झाली आणि आज संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल। कोणताही एक पक्ष या संदर्भात निर्णय जाहीर करू शकत नाही, कारण आघाडी आहे। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपनं महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना राज्यसभेवरती संधी देण्यात आली आहे। तसंच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना पुन्हा एकदा भाजपनं आपल्या कोट्यातनं राज्यसभेवरती नेण्याचा निर्णय घेतलेला आहे। तसंच माया इवनाते आणि रामराव वडकुते या दोन नव्या चेहऱ्यांची उमेदवारी जाहीर करत भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केलाय। खरं तर प्रीतम मुंडे, विजया रहाटकर, रावसाहेब दानवे, धैर्यशील पाटील हे राज्यसभेसाठी उत्सुक होते, पण भाजपने माया इवनाते आणि रामराव वडकुतेंना संधी दिली आहे। मला तर रडू कोसळते, कारण एक कधीच विचार न केलेल्या माणसाला आज या ठिकाणी देशातल्या उच्च हाऊसमध्ये मला न मागता न कळवता अक्षरशः एक सरप्राईज भेट त्यांनी मला दिली। त्याबद्दल त्यांचा मनापासून मी त्रिवार धन्यवाद, कोटी कोटी शुभेच्छा देतो त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो की माझ्यासारख्या माणसाला एक काम करण्याची संधी दिली। मी खात्रीने तुम्हाला सांगतो की या पदाचा उपयोग शेवटच्या घटकापर्यंत करीन। मी माझ्या घरामध्ये मला खायापुरतं सगळं आहे, एकही या पदाचा 1 रुपया कमवण्यासाठी मी हे पद वापरणार नाही। जे काही 24 तास मी काम करेन ते समाजासाठी या पदाचा उपयोग करीन। हिंगोलीतील भाजप नेते रामराव वडकुते यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे। उमेदवारी जाहीर होताच हिंगोलीत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। फटाके फोडत आणि मिठाई वाटत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। भाजपकडनं मिळालेल्या या राज्यसभा उमेदवारीमुळे जिल्ह्यात पक्षाला मोठं बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी दिली आहे। प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजप न्याय देतो असा संदेश या निर्णयातून दिल्याचंही ते म्हणाले। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची यापुढे कोणतीही शक्यता नाही, असं ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय। अजित पवारांच्या आग्रहानेच विलीनीकरणाची चर्चा सुरू होती, मात्र ज्यांच्याशी चर्चा केली तेच आता नाही, त्यामुळे विलीनीकरणाची कोणतीही शक्यता नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। विलीनीकरणाची चर्चाच आता नाही आहे। विलीनीकरणाचा आता प्रश्नच उद्भवत नाही। ज्यांच्यावर चर्चा केली ते आज नाही आहे दुर्दैवाने आपल्यात, आणि त्यामुळे विलीनीकरणाची कोणतीही चर्चा चालू नाही किंवा आता विलीनीकरण होण्याचा प्रश्नच नाही आहे। आम्हाला असं कोणी सांगितलेलं नाही, पण विलीनीकरण अजितदादांच्या निधनानंतर पूर्णपणाने चर्चा थांबलेली आहे। आता चर्चा पुढे जाणं शक्य नाही आहे आणि आम्ही आता चर्चाही कोणावर करत नाही। त्यामुळे दोन्ही बाजूच्या भावना काय आहेत याला शेवटी सगळ्यांना समजून घेणारा नेताच आता नसल्यामुळे विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणाने थांबलेली आहे आणि आता इथून पुढे विलीनीकरण होण्याची शक्यता नाही आहे।
आमदार रोहित पवार यांनी एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्याबद्दल गंभीर आरोप केलेत. एकनाथ शिंदे दावोसला जात असताना त्यांचं विमान इराण पाडणार होतं असा दावा रोहित पवार यांनी केलाय. बहरीनहून झुरिककडे निघालेल्या या विमानाने परवानगीशिवाय हद्द ओलांडली, त्यामुळे इराणने धमकी दिली असा आरोपही त्यांनी केलाय. इतकंच नाही तर इराणनंतर इराकनंही विमान पाडण्याची धमकी दिल्याचं ते म्हणाले. व्हीएसआर कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रसंग ओढवला आणि परदेश दौऱ्यापूर्वी आवश्यक परवानग्या घेतल्या नव्हत्या असा गंभीर आरोप त्यांनी केला. विना परवानगी जर विमान त्या देशामध्ये गेलं तर ते विमान पाडलंही जाऊ शकतं आणि तसंच काहीतरी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घडलं अशी माहिती आमच्या आहे. आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू. हे इराणच्या एअर डिफेन्सनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवरनं शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी टीकेचे बाण सोडलेले आहेत. रोहित पवार आता एव्हिएशन एक्सपर्ट झालेत, ते आता फक्त पायलट बनायचे बाकी आहेत असा टोला निलेश राणेंनी लगावलाय. मला असं वाटतं की आता रोहित पवार जी हे एव्हिएशन एक्सपर्ट झालेले आहेत, त्यांनी जो काय मुद्दा उपस्थित केला आहे त्यांनी टेक्निकल अथॉरिटीकडे हा विषय दिला पाहिजे. आता ते जे काय म्हणतायत की असं झालं तसं झालं, तुम्ही द्या ना फॉर्मल अथॉरिटीकडे. कोणी थांबवलं आहे तुम्हाला? ठीक आहे, तुमची श्रद्धा आहे अजितदादांवर, तुमचं प्रेम आहे, सगळं ठीक आहे. आता तर वाटतं फक्त रोहित पवारांना पायलट बनायचं शिल्लक राहिलेलं आहे. आता काय देशाचा कायदा आणि प्रोटोकॉल हे सगळं रोहितजींना माहिती आहे. अजितदादांच्या विमान अपघाताच्या बाबतीत आलेल्या अहवालातनं आमदार रोहित पवारांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. डीजीसीएच्या माध्यमातून व्हीएसआर एरो कंपन्यांना वाचवण्याचं काम सुरू असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे. यासह अनेक आरोपही रोहित पवारांनी केले. सुरुवातीला जर आपण बघितलं तर बारामतीला जिल्हा करून टाकला ह्यांनी. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणा टायपिंग एररला काय फरक जातो? एक तर इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्याच्यामध्ये कुठेही काही चुकलं नाही पाहिजे ही भूमिका, नाही तर ही जबाबदारी त्या लोकांची, त्या अधिकाऱ्यांची आहे. पण इथं जिल्हाच चुकवला आहे आणि त्याच्यानंतर बारामती म्युन्सिपल महानगरपालिका अशी त्यांनी तिथं दाखवले जी नाही आहे. म्हणजे या टायपोग्राफिकल एरर हे जे झाले त्याच्यावरनं AIB किती सिरियस आहे या रिपोर्टबद्दल हे आपल्याला त्या ठिकाणी कळतं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एअरक्राफ्ट वॉज ऑब्झर्व टू हॅव बँक टुवर्ड्स द राईट, म्हणजे राईट साईडला बँक झालं होतं. म्हणजे जे पंखा असतो लेफ्ट साईडचा पंखा जर खाली असेल तर त्याला आपण लेफ्ट बँक बनतो. त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यानंतर सिद्ध होतं राईट बँक नव्हतं झालं, लेफ्ट बँक झालं होतं आणि ते लेफ्ट साईडला धावपट्टीचं पडलं होतं. हे तर आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. आमदार रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांवरही गंभीर आरोप केलेत. बोईंग 786 विमानांमध्ये त्रुटी असतानाही त्यांची खरेदी करण्यात आली असा दावा रोहित पवार यांनी केलाय. 2005 साली हवाई वाहतूक मंत्री पदावरती असताना 14 विमानांची खरेदी करण्यात आली असा आरोप आहे. मात्र आरोप करतानाच त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचं नाव थेट घेतलं नाही. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मंत्री होते ना आणि त्यांच्यावर जे काही इन्व्हेस्टिगेशन चालू होतं CBIचं प्रफुल्ल पटेलांवर, ते याच विषयासाठी चालू होतं की याच्यामध्ये कुठेतरी एअर इंडियाच्या खरेदी प्रकरणामध्ये तिथं घोळ झालाय. त्यासाठी CBI चालू होतं ना, ते कुठं कंप्लीट झालंय? अजून EDचंही कंप्लीट नाही झालं आणि CBIचंही कंप्लीट नाही झालं. आता याच्यामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याचं कंप्लीट झालं असतं आणि त्याच्यामध्ये कळलं असतं की हे जे बोईंगचं विमान आहे 8 मॉडेलचं, हे जर प्रॉब्लेमॅटिक आहे ते आधीच कळलं असतं तर एअर इंडियाने सगळी विमानं ग्राउंड केली असती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयामधनं डिस्चार्ज देण्यात आलाय. उपचारानंतर ते आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. अशक्तपणा जाणवत असल्यामुळे त्यांच्यावरती सुरुवातीला पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक इथे उपचार करण्यात आले होते. त्यानंतर पुण्यातून डिस्चार्ज मिळाल्यावर पुढील विश्रांतीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. सोलापूर महापालिकेत स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडनं रंजिता चाकोतेंनी अर्ज दाखल केला. पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या चाकोते यांची निवड आता जवळपास निश्चित मानली जाते. तर 6 मार्चला औपचारिक निवड प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान पदाधिकारी निवडीमध्ये भाजपचं सोशल इंजिनिअरिंग दिसून येत आहे. महापौर पदमशाली, उपमहापौर मराठा, सभागृह नेता धनगर तर स्थायी समितीसाठी लिंगायत समाजाला संधी दिली आहे.
माझ्यावरती ठेवलेला विश्वास हा मला सर्वप्रथम महत्त्वाचा आहे. ही जबाबदारी मोठी आहे जी मी प्रामाणिकपणाने पार पाडेन. नक्कीच विकासाला प्राधान्य द्यायचं आहे. तिजोरी मजबूत असेल तर विकास जास्त होणार आहे आणि सर्वांना समान न्याय देऊनच सोलापूरच्या विकासावरती भर देण्यात येईल. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा मुलगा अक्षय कर्डिलेंना उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना आपण वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुका एकाच वेळी होणार असून त्या बिनविरोध व्हाव्यात यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने सामंजस्याने तोडगा काढावा अशी अपेक्षा सुजय विखे यांनी व्यक्त केली आहे. आमचा प्रामाणिक हेतू आहे की स्वर्गीय कर्डिले साहेबांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना ती उमेदवारी मिळावी ही कार्यकर्त्यांची भावना आहे. पण भावना व्यक्त करणं हे नेत्याकडे असतं. कार्यकर्त्यांनी नेता म्हणून माझ्याकडे केली आणि मग मी माझ्या नेत्याकडे केली. तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये तो चेंडू आहे. आम्ही पूर्ण विश्वासाने मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती करू. मुंबई महापालिकेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अवघा एक नगरसेवक असूनही प्रभाग समिती अध्यक्षपद मिळालेलं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक अजित बालकृष्ण रावराणे हे आज महायुतीच्या विशेषतः शिंदे शिवसेना यांच्याकडे असलेल्या पी पूर्व आणि पी पश्चिम प्रभाग समितीसाठी अर्ज भरणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पालिकेत शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाऊन सहयोगी गट स्थापना केलेली आहे. अजित रावराणे यांना सुधार समितीचे सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे. आज शिवसेनेनं 4 ठिकाणी प्रभाग समितीचे उमेदवार जाहीर केलेत. अरबी समुद्रातील शिवस्मारकाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या खुणा कुठेही दिसत नसल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते रामदास कदमांनी सपकाळांवरती हल्लाबोल केलाय. ज्यावेळेला तुझ्या काँग्रेसची सत्ता होती, सरकार होतं, तेव्हा तू झोपला होतास? तेव्हा तुमचे काय हाल आखडले होते? तेव्हा तुमच्याकडे निधी नव्हता? ती कुठलीही गोष्ट समजून घ्यायची नाही आणि छत्रपतींच्या मापात देखील राजकारण करून आपल्याला राजकीय पोळी भाजून घ्यायचा हा जो नौटंकी आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे हे समजेल. म्हणजे त्यांनी काही वक्तव्य केलंय त्याचा मी निषेध करणं देखील चुकीच नाही. त्याला दीड चमची मी किंमत देत नाही. पुढची बातमी बघूयात. राज्यामध्ये बेपत्ता महिला आणि मुलींची आकडेवारी धक्कादायक आहे. एवढंच नाही तर 2024च्या तुलनेत 2025मध्ये आकडेवारी कमालीची वाढल्याची कबुलीही राज्य सरकारने दिली आहे. 2024मध्ये 45,662 महिला बेपत्ता झाल्या होत्या आणि 2025मध्ये बेपत्ता झालेल्या महिलांची संख्या 48,278 आहे. 2024मध्ये हरवलेल्या अल्पवयीन मुलींची संख्या 11,316 होती आणि ती 2025मध्ये 12,113 वर गेली आहे. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत एकूण 41,193 लहान मुलांना शोधण्यात यश आलंय. ऑपरेशन शोध ही मोहीम राबवून अनेकांना शोधून काढण्यात आलेलं आहे अशी माहितीही सरकारने दिलेली आहे. निर्भया पथकाची स्थापना केल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. कोकणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सभापती महोदय जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये 70पेक्षा जास्त अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर एकंदरीत राज्यामध्ये काय परिस्थिती आहे याची पण माहिती सभागृहाला भेटावी अशी विनंती. आणि या ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून देखील आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हरविलेल्या महिला असो किंवा हरविलेल्या आपल्या अल्पवयीन मुली असो त्या ठिकाणी शोधून काढलेल्या आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच जालना जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाईसाठी आराखडा तयार केलाय. जून महिन्यापर्यंत निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईचा अंदाज घेऊन 16.5 कोटी रुपयांचा हा आराखडा तयार करण्यात आलाय. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये 150 ते 200 टँकर्सची आवश्यकता भासणार असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सर्वाधिक टंचाई जाफराबाद तालुक्यामध्ये निर्माण होऊ शकते. त्यामुळे टँकरचं टेंडर प्रसिद्ध करण्यात आलंय आणि कंत्राटदार निश्चितीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. फेब्रुवारी ते जूनपर्यंत 562 गावं आणि 138 वाड्यांना पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यातील शिरसदेवी इथल्या विद्यार्थ्यांना एका पत्र्याच्या शेडमध्ये परीक्षा द्यायची वेळ आली आहे. या परीक्षा केंद्रावरती सर्रासपणे कॉपी पुरवण्याचा व्हिडिओही समोर आलाय. तसंच इथे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत असंही दिसतंय. 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये शिक्षण विभागाच्या नियोजनाचा ढिसाळ कारभार या निमित्ताने उजेडात आलाय. या परीक्षा केंद्राची पूर्वी पडताळणी झाली नाही का असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. आज 10वीचा हिंदीचा पेपर असताना हा सर्व प्रकार समोर आलाय. आता काही इतर बातम्या बघूयात. विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं. युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी शिंदेंनी प्रयत्न केल्याचं फडणवीसांनी कौतुक केलं. आपण जे सांगितलं ते देखील सत्य आहे की आमचे उपमुख्यमंत्री यांनी या ठिकाणी स्वतः त्यांच्या पक्षाच्या वतीनं ती व्यवस्था केली होती आणि लोकांना त्यांनी त्या ठिकाणून परत आणणं ही अतिशय स्तुत्य अशा प्रकारचं हा उपक्रम आहे. दरम्यान इराण इस्रायल युद्धाचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरतीही झालाय. कांद्यांना भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेत. बीडच्या तेलघणातील शेतकऱ्याने विक्रीसाठी हैदराबादमध्ये कांदा नेला, पण आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. कांदा शेतातच खराब होत असून लागवडीचा खर्चही निघत नसल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. नाही की हे युद्धामुळे व्हायला काय मला समजत नाही, पण दरवर्षी जे 25 ते 30 रुपये रेट होता हमी भाव हे भेटत नाही. एकच आमची मागणी की आम्हाला कमीत कमी 30 रुपये हमी भाव सरकारनं द्यावा, अन्यथा आमचा कांदा सडून आम्ही रस्त्यावर किंवा आमचं कुटुंब रस्त्यावर येऊ शकेल. माझंच नाही तर माझ्या गावातील अनेक शेतकऱ्याचं झालेलं आहे. माझा 2 एकरचा कांदा आहे तर माझे आज हे हाल आहेत. तर कमीत कमी माझ्या गावामध्ये एक 50 एकर कांदा आहे. तर माझे असे तर गावातले बरेच लोकांचे हेच हाल आहेत. तर त्यांनी काय करायचं? कर्ज तर जास्त आहे. किती कर्ज घेतलं होतं मामा? किती कर्ज घेतलं होतं आणि कांद्याचं उत्पन्न किती होणार? 60,000. अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती केलेल्या हल्ल्यामुळे आखाती देशातला व्यापार स्थगित झालाय आणि त्याचा थेट परिणाम जळगावमधून निर्यात होणाऱ्या केळीवरती सुद्धा झालाय. मागील महिनाभरामध्ये केळीच्या दरामध्ये समाधानकारक वाढ पाहायला मिळालेली होती. त्यामुळे दर्जानुसार प्रति क्विंटल केळीचे दर 1500 ते 2500 रुपयापर्यंत पोहोचले होते. मात्र अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण आणि त्याच्या प्रभावाखालील आखाती देशातील केळीच्या निर्यातीवरती बंदी आली. त्यामुळे केळीचे दर अचानक 2500 रुपयांवरनं फक्त 2 दिवसात 1500 रुपयांवरती घसरले. या अचानक घसरणीमुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत. आखाती देशातल्या युद्धामुळे सांगली जिल्ह्यातनं द्राक्ष निर्यातही ठप्प झाली आहे. त्यामुळे द्राक्षांनी कोल्ड स्टोरेज फुल झालेलं दिसतंय. या युद्ध परिस्थितीमध्ये द्राक्ष निर्यात करायची असेल तर अधिकचा कर द्यावा लागेल असं सांगण्यात येतं. त्यामुळे द्राक्ष निर्यातदार हवालदिल झालेत. यामुळे द्राक्ष बागायतदारांबरोबरच द्राक्ष निर्यातदारही आर्थिक संकटात सापडलाय. इराण इस्रायल युद्धामुळे आयात निर्यातीवरती मोठा परिणाम दिसून येतोय. भारतीय कांद्याची मोठ्या प्रमाणावरती निर्यात होत असून सध्या युद्धामुळे कांद्याची निर्यात रखडली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तात्काळ 1,500 रुपयांचे प्रति क्विंटल अनुदान घोषित करावं, इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शेतकऱ्यांना आर्थिक संकटापासून त्याने बचाव होईल या संदर्भात केंद्र सरकारने तात्काळ महत्त्वपूर्ण पावलं उचलावीत अशी मागणी शेतकरी नेत्यांकडून केली जाते. अन्यथा कांद्यासाठी आणि इतर पिकांच्या हमी भावासाठी राज्यभरात सुरू असलेली आंदोलनं तीव्र स्वरूपात केली जातील असा इशारा देखील शेतकरी संघटनांकडून दिला जातोय. परिस्थितीमध्ये शेतकरी आपला कांदा 7 ते 8 रुपये प्रति किलोने विकत आहे. कांद्याच्या उत्पादकांना कांदा पिकवण्यासाठी 2,000-2,500 रुपये प्रति क्विंटल खर्च येतोय. मात्र दर हा 700-800 रुपये क्विंटल इतका कमी मिळतोय. अशा ह्या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारने अति तातडीने किमान 1,500 रुपयाचं प्रति क्विंटल अनुदान तातडीने घोषित करावे. अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलनं हे शेतकऱ्यांकडून केली जातील असा इशारा आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून राज्य आणि केंद्र सरकारला देत आहोत. छत्रपती संभाजीनगरमध्ये युद्धामुळे कच्च्या तेलाची आयात ठप्प होणार, पेट्रोल पंप बंद पडणार अशा अफवा पसरतायत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अनेक पेट्रोल पंपांवरती वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. छत्रपती संभाजीनगरच्या पेट्रोल पंपावरचं हे दृश्य आहे. युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे एक अफवा या ठिकाणी उडाली की पेट्रोल आणि डिझेल हे कमी पडणार आहे आणि त्यामुळे
प्रत्येक पेट्रोल पंपावर, छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक पेट्रोल पंपावरती अशी गर्दी पाहायला मिळते आहे आणि अनेक लोक जास्तीत जास्त पेट्रोल आपल्या गाडीमध्ये टाकून घेण्याचा प्रयत्न करतात. मला सांगा, कशामुळे एवढी गर्दी केली आहे? काही माहिती नाही होत. कशामुळे गर्दी? आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरती अफवा पसरवणारा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. आजपासून पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा पसरवण्यात आली आणि यामुळे नांदेडमधील पेट्रोल पंपांवरही अचानक मोठी गर्दी झाली. मात्र पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी थेट पेट्रोल पंपावरती जाऊन नागरिकांना शांत राहण्याचे आणि अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरवठ्यावरती परिणाम होऊन पेट्रोल डिझेल मिळणार नाही, दरही वाढतील अशा अफवा परभणीतही पसरल्या. काल रात्रीपासून पेट्रोल पंपांवरती नागरिकांनी डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली. सकाळी ही गर्दी काहीशी कमी झाली तरीही नागरिकांच्या रांगा अजूनही कायम आहेत. मात्र लोकांनी गर्दी केल्यामुळे अनेक पंपांवरचं पेट्रोल संपलंय. जगात युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात इंधनाचा पुरवठा कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र मनमाड शहरालगत असलेलं भारत पेट्रोलियम, इंडिया ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम आदी इंधन प्रकल्पातनं राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये सुमारे 1000 टँकरच्या माध्यमातून इंधन पुरवठा सुरळीतपणे केला जातोय. सध्या तरी कोणतीही इंधन टंचाई नसल्याचं इंधन वाहतूकदारांचं म्हणणं आहे. आणि पेट्रोल असा याचा तुटवडा नसून कोणत्याही प्रकारची टंचाई नाहीये. आता तरी पुरवठा हा सुरळीतपणे चालू आहे. भविष्यात काय राहील? भविष्यामध्ये जर युद्धाची परिस्थिती बघता जर युद्ध लांबले तर कदाचित थोड्याफार प्रमाणात का कोटा सिस्टम चालू व्हायची शक्यता आहे, परंतु आज तरी ती नाहीये. भविष्याचं आपण सांगू नाही शकत. इराण, इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम आता सोन्या चांदीच्या भावावरही पाहायला मिळत आहेत. 28 फेब्रुवारीला सुरू झालेल्या युद्धानंतर सोन्याच्या किमतीमध्ये 5% वाढ झाली आहे. आज सोनं प्रति 10 ग्राम 1,63,216 रुपयांवरती आहे, तर चांदी 2,72,000 रुपये प्रति किलो आहे. यानंतर पाहूयात आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या. राज्यामध्ये 8 मार्च महिला दिनापासून 14 ते 15 वयोगटातील मुलींना सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी लस देण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे 9,84,000 मुलींना या मोहिमेत लस दिली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत दिली आहे. पुढील वर्षी अशाच प्रकारे 14 ते 15 वयोगटातील मुलींना लसीकरण करण्यात येणार असून ही मोहीम निरंतर सुरू ठेवली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे वॅक्सिनेशन होईल आणि त्यानंतर ती निरंतर प्रोसेस वॅक्सिनेशनची जी आहे ती तशाच पद्धतीने चालू राहील की ज्याची आवश्यकता अशी होती की 14 ते 15 वयोगटातल्या ह्या ज्या मुली आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट पुढच्या 14 ते 15 वयोगटातल्या मुली पुढच्या नेक्स्ट इयरला येतील की ज्याच्यामुळं या मुलींना जो होणारा सर्व्हायकल कॅन्सरचा पार्ट होता तो आपण सगळेजण चांगल्या पद्धतीनं दूर करण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेतोय. एबीपी माझाने पालिका आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्ये बंद असलेल्या सिटी स्कॅन आणि MRI मशीनमुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीची रियालिटी चेक करून बाब समोर आणली होती. विधान परिषदेमध्ये आज आमदार सुनील शिंदे यांनी नायर रुग्णालयातील MRI मशीन 2023 पासून बंद असल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर देताना सांगितलं की पुढच्या 4 दिवसात जर्मनीहून संबंधित रुग्णालयामध्ये लागणाऱ्या सिटी स्कॅन आणि MRI मशीन्स येणार आहेत. पुढील 4 महिन्यामध्ये KEM, नायर, सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालय आणि कुपर रुग्णालयामध्ये ही मशीन रुग्णांच्या सेवेसाठी सुरू केली जाते. राज्यामध्ये अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणामध्ये सायन आहे 4ही मेडिकल कॉलेजमध्ये आता MRI मशीन लावण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे. त्याचं निविदा देखील झालेली आहे. 2 ते 3 दिवसामध्ये त्याची वर्क ऑर्डर होईल. जर्मन मेक ह्या मशीन असल्यामुळे थोडं यायला कालावधी लागेल, परंतु तोपर्यंत त्याला लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते करण्याच्या सूचना देखील महानगरपालिकेला देण्यात येतील आणि जर्मनवरनं लवकरात लवकर या मशीन आणण्याचं प्रयोजन देखील केलं जाईल आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये 4ही ठिकाणी MRI मशीन इन्स्टॉल केलं जाईल. राज्यात अंमली पदार्थांची तस्करी प्रकरणामध्ये दोषी आढळणाऱ्या 25 अधिकारी आणि अंमलदार यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 2022 ते 2025 दरम्यान दोषी आढळणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
साताऱ्याच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आज भावनांचा एक हळवा क्षण अनुभवायला मिळाला. कोडोलीतल्या छत्रपती प्रतापसिंह महाराज आयुर्वेदिक उद्यानामध्ये श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले स्वतः उपस्थित होते. शिल्पासमोर उभं राहून वडिलांच्या स्मृतींना नमन करताना त्यांना अश्रू अनावर झाले. काही क्षण ते निःशब्द उभे राहिले. चेहऱ्यावरती दुःख, डोळ्यात आठवणी आणि मनात वडिलांची उणीव स्पष्ट जाणवत होती. वडिलांचा हात डोक्यावर नसल्याची जाणीव आज पुन्हा एकदा तीव्र झाली. प्रतापसिंह महाराजांच्या शिल्पाकडे पाहताना उदयनराजे भावूक झाले. अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष महापदयात्रेचा आज 4था दिवस आहे. वन विभागामुळे 45 गावातील पाणी पुरवठा योजना थांबल्याचा बच्चू कडू यांचा आरोप आहे. तर या संदर्भातला निर्णय झाला नाही तर वन विभागाच्या कार्यालयाला घेराव घालणार असा इशाराही बच्चू कडूंनी दिलाय. मी त्यांना इशारा देतो का आम्ही पैदल चालून आलो, याचा अर्थ डोक्यात फक्त गांधी आहे असं समजू नका. छत्रपतीची तलवार पण निघू शकतं, हे फॉरेस्टनं समजून घ्यावं. त्यांच्यामुळंच सगळ्या नळ योजना रखडल्या आहेत. त्या जर किल्ला राणी गाव असेल, धारणीतल्या काही 4-5 गाव आहे, चिखलदऱ्यामधले आहे, किमान 45 गावच्या पाणी पुरवठा योजना जर फक्त फॉरेस्ट म्हणून थांबवल्या असेल तर आम्ही सहन करणार नाही. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असतानाच नाशिक महापालिकेकडनं आता डॅमेज कंट्रोलला सुरुवात करण्यात आली आहे. एका बाजूला नाशिक शहरामध्ये 15,000 वृक्ष लागवड केली जाते, तर दुसरीकडे नाशिक महापालिका वृक्ष प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून वृक्षगणना, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन केलं जाणार आहे. सुंदर नाशिक, हरित नाशिकची संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. 25 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करण्यात आलंय. पुण्याच्या रामेश्वरम कॅफेवरती महापालिकेने कारवाई केली. विमाननगर इथल्या कॅफेचं अतिक्रमण महापालिकेच्या जेसीबीने हटवलं. नंदुरबार जिल्ह्यातल्या तोरणमाळ इंटरनॅशनल शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळण्याची सोय करण्यात आली आहे. एबीपी माझाने दाखवलेल्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली. शाळेत पाण्याची फिल्टर यंत्रणा बसवण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष ठेवण्याचं आश्वासन दिलंय. तसंच दोषींवरती कारणं दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.